बाहेरचा अस्वच्छ तेलातील भुजिया खाण्यापेक्षा मस्त घरी चटपटीत असा मी इथे आलू भुजिया बनवते. बटाटे उकडून घेतले 5-6, त्याची साल काढून बारीक किसणीवरती किसून घ्यायचे आहेत. त्यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर, महत्त्वाची आहे आमचूर पावडर, अजिबात स्किप करू नका. हळद, लाल तिखट, धणेपूड आणि सुंठ पावडर, चवीपुरतं मीठ घातलं. कसुरी मेथी गरम करून बारीक चुरा करून घेतला आणि ही चाळून यामध्ये घालते, म्हणजे त्याचे कण बाजूला राहतील. चाळूनच घालायची आहे. 2 मोठे चमचे कच्चं तेल घालायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं. मीठ, मसाले या बटाट्याला व्यवस्थित लागल्यानंतर सुरुवातीला 1 कप बेसन घालते मी. सगळं मिक्स करून घेते. हे मला अजून ओलसर वाटतंय म्हणून फक्त अर्धा कप बेसन मी अजून यामध्ये घालते. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. 1.5 कप बेसन मी यामध्ये वापरलं आहे. आता इथे मी हे तळण्यासाठी तेल गरम व्हायला ठेवते. बाहेर आपण अस्वच्छ तेलामधील भुजिया घरी आणतो. घरी अशा पद्धतीने झटपट बनवू शकता. इथे मी शेवगा घेतला. याला बारीक शेवचा साचा लावून घ्यायचा आहे. यामध्ये तेल पुसून घेते. बनवलेलं मिश्रण यामध्ये घालायचं आहे. तेलामध्ये याची शेव पाडून घ्यायची आहे. तेल अगदी चांगलं गरम असलेलं पाहिजे. गरम तेलामध्ये सोडून घ्यायचं. सोडत असताना हातावरती तेलाची उष्णता येते, त्यामुळे गॅस कमी करायचा आणि सोडून झाल्यानंतर गॅस मोठा करायचा. मोठ्या गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला तळून काढायचं आहे. मस्त घरगुती पद्धतीने केलेला, एकदम सोप्या पद्धतीने घरीच असलेल्या साहित्यात हा भुजिया बनवून तयार होतो. आलू भुजिया कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, फॉलो करा. धन्यवाद.